इतिहास या पाठाच्या आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आता आपण बघूया की सांस्कृतिक वारसा स्थळांचं जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना या दुखावल्या जाऊ नयेत यासाठी ज्या काही उपाययोजना करतात त्यांचं सुद्धा आपल्याला नियोजन करता येतं. याचा अर्थ काय तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये स्थळामध्ये तर तिथं काही स्थानिक लोक पण राहत असतात. मग ती लोक त्या संपूर्णपणे त्या स्थळांबरोबर जोडले गेलेली असतात. त्यांना ती स्थळं माहीत असतात. तर तिथं जाऊन आपण त्यांना काही त्यांच्या भावना त्या दुखावल्या जाऊ नयेत अशा काहीच गोष्टी तिथं करू नयेत त्याच्यासाठी सुद्धा काही उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्याचं सुद्धा नियोजनबद्ध पद्धतीने सगळं आकलन आणि मांडणी केलेली आहे. चला तर बघूया. तर स्थानिक लोकांना त्या प्रकल्पामध्ये सामील करून घेता येतं. आपण काय प्रकल्प करणार आहोत त्याच्यामध्ये त्यांना आपण व्यवस्थित ती गोष्ट समजावून देऊन किंवा व्यवस्थित त्यांना स्पष्ट करून त्यांना सुद्धा तुमच्यामध्ये सामील करून घेता येतं. मग स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर असं योजना करणं हे शक्य होतं. मग त्याच्या संबंधातली काही व्यावसायिक क्षेत्र आहेत तर ती कोणती ती आपण आता बघूया. तर पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे अशी ठरवण्यासाठी इतिहासाचं ज्ञान हे संपूर्णपणे पोषक असं आहे. त्याच्यासाठी तर काय तर संग्रहालय आणि अभिलेखागार ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि त्याच्यानंतर पर्यटन आणि आतिथ्य मनोरंजन आणि संपर्क माध्यमे यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळांची आपल्याला आवश्यकता असते. जर आपण उदाहरण घेतलं तर पर्यटन स्थळ जर घेतलं त्याचं मी तुम्हाला उदाहरण दिलं तर तिथे एक मार्गदर्शन करणारा असा एक मार्गदर्शक व्यक्ती असतो. उदाहरणार्थ तुम्ही पन्हाळा गडावर गेला महाराष्ट्रातला तर तिथं असे मार्गदर्शक असतात. म्हणजे मार्गदर्शन करणारे प्रत्येक किल्ल्याचा खानाखुणा त्यातल्या दगड आणि दगडची माहिती असणार आहे माणसं तिथं हजर असतात आणि ती सगळी माहिती विस्तृतरित्या अशी सांगतात. जे कोणी तिथं फिरायला जाईल बघायला जाईल त्या ऐतिहासिक आपल्या पन्हाळा गडावर. हे मी तुम्हाला दिलेलं एक छोटस उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघूया आता आपण की स्थापत्य विशारद त्याच्यानंतर अभियंता इतिहासकार पुरातत्वज्ञ संग्रहपाल समाजशास्त्रज्ञ अभिलेखागार व्यवस्थापक कायदेतज्ञ त्याच्यानंतर छायाचित्रतज्ञ इत्यादी. एखाद्या गोष्टीचं छायाचित्रण किंवा त्याचं छायाचित्र काढायचं असेल तर त्याच्यासाठी पण निपुण असा माणूस असावा लागतो. म्हणजे ते व्यवस्थित कशा रीतीने ते टिपता येईल त्याच्या छायाचित्रामध्ये अशा रीतीने. तर आता हे एवढ्यावरच संपत नाहीये. आपल्या उपक्रमात असं लिहिलेलं आहे की ही यादी एवढ्यावरच नाही संपत तर काय अजून आहे तर प्राचीन स्थळं वास्तू आणि वस्तूंच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचं हे सर्व तज्ञांना पुरेसं ज्ञान आवश्यक हे असलंच पाहिजे. त्याच्यानंतर उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामधील हे प्रकल्प आहेत हे जसे की आपण सगळे आता बघितले तर या सगळ्या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या अनेक अशा संधी उपलब्ध होऊ शकतात. जसा जर मार्गदर्शक जर किल्ल्यावर ठेवला असेल तर त्याला पण एक विशिष्ट वेतन देण्यात येतं. जे सल्लागार म्हणून असतात त्यांना सुद्धा विशेष असं वेतन रूपात काही वेतन देता येतं. पुढे बघूया की आता या पाठामध्ये आपण पाहिलं की उपयोजित इतिहास हे सगळं कार्यक्षेत्र हे लोकांमध्ये इतिहासासंबंधीचं प्रबोधन कसं करता येईल आणि आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं जतन आणि संवर्धन कसं करता येईल आणि त्याच्याविषयी आपल्या समाजामध्ये जागृती ही कशी निर्माण करता येईल त्यासाठी
इतिहासाच्या या ज्ञानाचा उपयोग आपल्याला कसा करता येईल, त्याच्याच अनुरोधानं हे सगळी व्यावसायिक कौशल्य, उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रात कशी वाढ होईल इत्यादी गोष्टींचा या सगळ्या विचार आणि नियोजन करण्याचं सगळं काम हे उपयोजित इतिहासामध्ये केलं गेलेलं आहे. ठरवून दिलेलं नियोजन पद्धती, क्रमवार मांडणी व्यवस्थितरित्या सोडवून घ्यायची. त्याच्यानंतर ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये. कधी कधी बघा, आपण कुठल्या किल्ल्यामध्ये गेलो तर आपण बघतो की तिथं काय काय लिहिलेलं आहे, खडूनी काय काय वेड्या वाकड्या चित्र काढलेली आहेत, आकृत्या काढलेल्या आहेत, असं आपल्याला दिसतं. तर मग हे विद्रुपीकरण आहे आपल्या स्थळांचं. तसं अजिबात होता कामा नये. त्याचे पुढील पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या असं जतन केलं पाहिजे, सांभाळून ठेवल्या पाहिजेत आपल्या या सगळ्या गोष्टी. म्हणून त्यांचं संवर्धन व्हावं म्हणून हे सगळं आवश्यक आहे. उपयोजित इतिहासामध्ये हे सगळं येतं. पुढे आपल्याला दिसतात की काही प्रतिकृती दिसत आहेत, म्हणजे फिती आहेत त्या आपल्या अभ्यासाच्या पाठ्यक्रमामध्ये, आपल्या पाठामध्ये हे सगळं काही दिले गेलेलं आहे. मी आपल्याला एक बघण्यासाठी म्हणून आपल्याला ह्या फिती छोट्या छोट्या करून घातलेल्या आहेत. जगातलं सर्वात प्राचीन असं समजलं जाणारं इसवी सन पूर्व 6व्या शतकामधलं हे संग्रहालय मेसोपोटियामधली ऊर या प्राचीन शहराचं हे उत्खनन करताना सापडलेलं हे एक काय बोलतात त्याला, 1922 मध्ये लिओनार्ड चुली यांनी हे या काळामध्ये केलंय. हे संग्रहालय खूप जुनं आहे. आणि बघा की बघा तुम्ही नीट लक्ष द्या याच्याकडे की हे संग्रहालय एनी गॉल्डी या नावाच्या मेसो पोटेमियाच्या या राजकन्येनं बांधलेलं आहे. बघा किती सुंदर आणि किती सुंदर अशी रचना, आकर्षक अशी रचना तिने केलेली आहे. तिने म्हणजे तिने बनवून घेतली असणार, अर्थात ती राजकन्या होती म्हणून. ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम करत होती. आणि या संग्रहालयात सापडलेल्या या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचं सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका होत्या. मातीच्या वटिका पण किती सुंदर केल्यात त्या. अशा रीतीने ह्या सगळ्या चित्रफिती आहेत. तर तुम्ही त्या व्यवस्थित निरीक्षण करा. इथेही करू शकता माझ्याबरोबर आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा करू शकता. पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो? इतिहासांच्या साधनांचं जतन व्हावं यासाठी किमान 10 उपाय सुचवा. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा हा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? पुढे जाऊया. आपण काय शिकलो हे आता आपण बघितलं. आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करूया. चला तर.